पाहणीला विलंब का होत आहे आणि हा होत असल्यामुळे आंदोलन पालिकेच्या अधिकाऱ्यांना आंदोलकांनी घेतलं. मंत्री मंगल प्रभात लोढा, स्थानिक नगरसेवक या आंदोलनात सहभागी. पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी 6 आरोपींवर आरोप निश्चित. वैष्णवीचे पती शशांकसह सासू सासरे, दीर, नणंद अटके. आरोपींवर हुंडाबळी, आत्महत्येला प्रवृत्त करणं, छळ, मारहाण असे अनेक आरोप. बसमध्ये चालक वाहकांचं ऑन ड्युटी मद्यप्राशन. परतवाडा पुणे बसमधील हा धक्कादायक प्रकार. मद्यधुंद बस चालकाचा खामगाव बस स्थानकात राडा. पुण्याच्या शिरूरमधील काळे कुटुंबियांवर काळाचा घाला. मध्यरात्री अपघात, तिघांचा मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट. कोकणसह विदर्भातही तापमान वाढणार. पुढील 3-4 दिवस तापमान 34 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त राहण्याची शक्यता. भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला इशारा. ईशान्य भारताच्या सुरक्षेत नवा अध्याय. चीनच्या सीमारेषेवर हवाई दलाचं शक्ती प्रदर्शन. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राफेल सुपर विमानाची विशेष प्रात्यक्षिक सादर. मंत्री नरहरी झिरवाळ सकाळपासून नॉट रिचेबल. मंत्रालयातील एसीबी ट्रॅपमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत. लाच प्रकरणी लिपिक रायडेंद्र टेरंगी अटकेत. पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्र आता अमित शहांकडे. पटेल बोलतायत या अर्थी विलिनीकरण होऊ नये, शहाची इच्छा. संजय राऊतांचा निशाणा. मालेगाव मधल्या उपमहापौराच्या दालनातला टिपू सुलतानचा फोटो काढण्यात आला. हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर वाद टाळण्यासाठी फोटो हटवला. मालेगाव पालिकेत होता टिपू सुलतानचा फोटो. परळीत महापशुधन एक्स्पोचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती. न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क